प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बेरोजगार शिक्षक या चॅनेलवर. आज आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी नवीन व्लॉग सिरीज. आपली ही 6वी आहे. तर मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. गरीब शिक्षक आहे आपण, एक लहान सुरुवात करतो आहे आणि या व्हिडिओला गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. जर गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर आपलं जीवन सार्थक झालं असं आपण समजू. थँक्यू. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्राचा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता? पर्याय 1 कोकण, पर्याय 2 नागपूर, 3 छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि 4 परत नागपूर आलेला आहे. इथं मिस्टेक झालेली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. हा सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला विभाग आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रात कमी क्षेत्रफळ असलेला विभाग पर्याय 1 कोकण, 2 पुणे, 3 नाशिक, 4 अमरावती. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला विभाग हा कोकण आहे, पर्याय 1 कोकण. यामध्ये 7 जिल्हे येतात आणि छत्रपती संभाजीनगरचा विभाग जो आहे त्यामध्ये 8 जिल्हे येतात. ही पण माहिती तुम्हाला माहीत पाहिजे. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली? 1 राज्य पुनर्रचना आयोग, 3 फजल अली आयोग, 4 मुंबई पुनर्रचना आयोग, 4 वरील सर्व. तर मित्रांनो, महाराष्ट्राची निर्मिती हे तिन्ही आहेत. वरील सर्व हा पर्याय बरोबर आहे. ज्यामध्ये राज्य पुनर्रचना आयोग असेल, फजल अली आयोग असेल, मुंबई पुनर्रचना आयोग असेल, या तिन्ही आयोगाच्या शिफारसीनुसार मुंबईची रचना झालेली आपल्याला पाहायला भेटते. आणि मुंबई शहरमध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला भेटते. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात साक्षरता 2018-2019 नुसार किती टक्के होती? 1 75.1, 2 82.3, 3 85.6 आणि 4 78.9. तर मित्रांनो, महाराष्ट्रात साक्षरता ही 2018 आणि 19च्या सर्वेक्षणानुसार 82.3 एवढी असलेली आपल्याला पाहायला भेटते. पर्याय 2, 18-19ची साक्षरता महाराष्ट्रातली 82.3 होती. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हे 1 कोकण, 2 नागपूर, 3 अमरावती आणि 4 छत्रपती संभाजीनगर. तर सर्वात जास्त जिल्हे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न 6, महाराष्ट्रातील महसुली विभागांची संख्या किती? 1 5, 2 6, 3 7 आणि 4 8. तर महसूल विभागांची संख्या ही आपली 6 आहे. महाराष्ट्रातील महसूल विभाग 6 आहेत. पश्चिम घाटाला, प्रश्न 7, पश्चिम घाटाला दुसरे नाव काय आहे? 1 सातपुडा, 2 सह्याद्री, 3 बालाघाट, 4 अजिंठा. तर पश्चिम घाटाला दुसरे नाव हे सह्याद्री असे आहे. प्रश्न 8, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? प्रश्न 8, महाराष्ट्रातील प्रमुख पठार कोणते? 1 दख्खन पठार, 2 बागलान पठार, 3 बालाघाट पठार, 4 महाबळेश्वर पठार. तर महाराष्ट्रातील प्रमुख पठार हे दख्खनचं पठार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पठार हे दख्खनचं पठार आहे, आपल्या लक्षात असायला पाहिजे. प्रश्न 9, महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार दुसरा सर्वात मोठा जिल्हा पर्याय 1 पुणे, 2 नाशिक, 3 सोलापूर, 4 गडचिरोली. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार दुसरा मोठा जिल्हा हा पुणे आहे. पहिला आहे अहिल्यानगर किंवा त्याला पहिलं नाव अहमदनगर, दुसरा पुणे आणि तिसरा जर विचारला मित्रांनो तर तो नाशिक आहे. त्यामुळे तिन्ही जिल्हे आपल्याला पाठ असले पाहिजेत. पहिला अहिल्यानगर, दुसरा पुणे आणि तिसरा नाशिक. हे राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील प्रश्न 10, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? 1 भंडारा, 2 चंद्रपूर, 3 नागपूर आणि 4 नाशिक. तर महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून प्रश्न पहिला उत्तर भंडारा हा जिल्हा महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा
म्हणून ओळखला जातो. आणि कधी कधी त्यात गोंदिया बी हा जिल्हा बी प्रसिद्ध आहे तलावाचा जिल्हा म्हणून. कधी कधी भंडाऱ्याच्या जागी गोंदिया हा प्रश्न पण विचारला जातो, आपल्या इथे लक्षात पाहिजे. प्रश्न पुढचा 11. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? 1. 720 किलोमीटर, 2. 800 किलोमीटर, 3. 900 किलोमीटर, 4. 1000 किलोमीटर. तर महाराष्ट्राचा विस्तार, पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा 800 किलोमीटर आहे. प्रश्न 12वा. महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे? 720 किलोमीटर, 800 किलोमीटर, 900 किलोमीटर आणि 1000 किलोमीटर. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा दक्षिण उत्तर विस्तार हा 720 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जर विचारले तर 3,07,000 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे आहेत. हे बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा, लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. थँक्यू, आभारी आहे.